नमस्कार. 3:30च्या भागात मी राहुल पेठे तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. आज आपण आहोत टॅप्स कॉलनी बोईसर येथे. तारापूर ॲटॉमिक पॉवर स्टेशन मधली लोक आहेत. किती पॉवरफुल गप्पा मारतात, किती पॉवरफुल हसतात, किती पॉवरफुल खेळ खेळतात माहित नाही. सुरू करूया आजचा आपला पॉवरफुल एपिसोड. साडेमाडे. आपण ज्या टॅप्स कॉलनी मध्ये आज आलेलो आहोत तिकडे राहणार एक ताई माझ्या बरोबर आहेत. इकडच्या लोकांविषयी, कॉलनी विषयी आपल्याला माहिती सांगायला. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. माझं नाव मिसेस दीपा मिलिंद आकरे. तुम्ही काय करता? मी हाऊसवाईफ आहे. हाऊसवाईफ आहात. इकडच्या लोकांविषयी, कॉलनी विषयी मला सांगा ना थोडा. कॉलनी तशी फार जुनी आहे, जवळजवळ 41 वर्ष झाली या कॉलनीला. आणि हे जे अणुऊर्जा प्रकल्प आहे तारापूरला, ते भारतातील पहिलं प्रकल्प आहे इकडे. इथे तसं सर्व जाती धर्माचे लोक एकत्र राहतात, मिळून मिसळून राहतात. आणि कुठलाही सण म्हणा, फेस्टिवल म्हणा किंवा एखादा प्रोग्राम, सर्व अगदी मनापासून उत्साहाने इथे साजरे केले जातात. एकदम पॉवरफुल. हा, एकदम. आणि विशेष महिला वर्ग इकडचा आहे ना, खूपच कोऑपरेटिव्ह आहे, ऍक्टिव्ह आहे. अच्छा अच्छा. आणि आता जे आपण इथे जे तुम्हाला परमिशन मिळालेली आहे ते एसडीच्या इथे मिसेस आलेले आहेत. अच्छा. भट्टाचार्य मॅडम, त्यांच्यामुळे इथे मिळालेली आहे आपल्याला. आणि अगदी हिरारीने प्रत्येक प्रोग्राम मध्ये भाग घेतात. सगळ्या ह्या भाग घेतात, सगळ्या महिला भाग घेतात. कंटाळत नाही, विन कंटाळ म्हणून अजिबात नाही, अजिबात कंटाळत नाही. एकदम पॉवरफुल. एकदम पॉवरफुल. ठीक आहे, माहिती दिली, धन्यवाद त्याबद्दल. चला खेळायला सुरुवात करूया. टोकन्स वाटून. टोकन्स वाटून झाली. आता सुरू करायची पहिली फेरी. अंदाजे किती, त्यासाठी इकडची टोकन्स काढायची जी मला ही काढून देणार आहे. हाय. हाय. काय नाव तुझं? समीक्षा हिरामन पठारे. कितवीत आहेस तू? 7th मध्ये. 7th मध्ये आहेस. मला सांग, पुढे तुला मोठं होऊन काय बनायचंय का? ऍस्ट्रॉनॉट बनायचंय. अच्छा, आतापासून तयारी सुरू आहे मग त्याची? हो. तुला खरंच बनायचं की घरी सांगितलं असं बनायचंय? मला खरंच बनायचंय. तुला बनायचंय. ठीक आहे, आता टोकन्स काढून देशील मला? हा, 3 टोकन्स दे, एक एक करून. पहिल्यांदा एक दे, अजून एक दे, अजून एक दे. थँक्यू. 3 टोकन्स माझ्या हातात आहेत. बघूया कोण आहेत ते भाग्यवान स्पर्धक जे खेळणार पहिली फेरी. अंदाजे किती? पहिला क्रमांक आहे 76. दुसरा क्रमांक आहे 81. आणि तिसरा क्रमांक आहे 93. तिन्ही स्पर्धक तयार. सुरू करूया पहिली फेरी. अंदाजे किती? खेळ खेळायचे पण त्याआधी थोडे गप्पा मारूया. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. माझं नाव प्रीती नितीन आकरे. तुम्ही काय करता? मी हाऊसवाईफ आहे. तसं माझं सोशल वर्क ही माझ्या बरोबर असतंच. अच्छा, मग आता आले सोशल वर्क? नाही, आता तुम्ही माझ्या मजेसाठी आले. मजेसाठी आले तुम्ही इथे? हा, काय प्रकारचं सोशल वर्क करता? सोशल वर्क म्हणजे मागच्या वेळेस मी ऍक्च्युअली इलेक्टेड मेंबर होते आमच्याकडे. आणि त्याच्यानंतर आता माझी टर्म पूर्ण झाल्यानंतर मी माझ्याकडे जे गोरगरीब येतात त्यांची मदत करते. त्यांचे प्रॉब्लेम्स माझ्या परीने जे सॉल्व्ह होतील ते सॉल्व्ह करते. अच्छा, म्हणजे माझ्या परीने जे मला करता येईल ते मी इन शॉर्ट करते, जे आपल्याला शक्य आहे ते. अच्छा. आणि मग बाकी इतर तुमच्या आवडीनिवडींविषयी सांगा. तशी सोशल वर्कची आवड आहेच मला. त्याच्यावर संगीत ऐकणं किंवा चांगले जेवणाचे प्रकार बनवणं किंवा मग डान्स करणं हेही मला आवडतं. डान्स करायला आवडतो तुम्हाला? हो, आवडतं. मग करून दाखवा मला डान्स. चांगला कोण सिंगर शोधा ना. शोधा, तुम्हीच शोधा, तुमच्या दोघीचे आहेत. ठीक आहे, चालेल. मग इथे कोण आहे का? अरे वा, चालेल चालेल चालेल, ठीक आहे. हिची चाल तुरु तुरु उडते केस भुरु भुरु, डाव्या डोळ्यावर बट ढळली, जशी मावळत्या उन्हात केवडच्या बनात नागिण सळसळली. हिची चाल तुरु तुरु उडते केस भुरु भुरु, डाव्या डोळ्यावर बट ढळली, जशी मावळत्या उन्हात केवडच्या बनात नागिण सळसळली. इथे कुणी आसपास ना, डोळ्यांच्या कोणात हासना, तू जरा माझ्याशी बोल ना, ओठांची मोहर खोल ना, तुला ग बघ जाता मागे वळून पाहत हात जशी मावळत्या उन्हात केवडच्या बनात नागिण सळसळली, नागिण सळसळली. कसा डान्स केला? छान डान्स केला की नाही? कशाला लाजत होता तेवढे तुम्ही? पहिल्यांदा कॅमेरा समोर नाचलाय ना. घरात भरपूर वेळा नाचलाय. घरात नाचलायत भरपूर वेळा? मग कोण बघायला नसतं ना. अच्छा, मला वाटलं नाचवतायत बाकीच्या ना. नाही, ती सवय नाहीये मला.
ठीक आहे, आपल्याला राऊंड खेळायची. ऑल द बेस्ट त्याच्यासाठी. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. सोनाली दाते. तुम्ही काय करता? हाऊसवाईफ. हाऊसवाईफ आहे. सांगा तुमच्याविषयी सांगा. इकडे तुमच्यापैकी कोण आहे पॉवर स्टेशन मध्ये? माझे हस्बंड. हसबंड. ते काय स्वरूपाचं काम करतात? इलेक्ट्रॉनिक इंजिनियर ऑपरेशनमध्ये असतात. अच्छा, मग तुम्ही काय करता मोकळ्या वेळेत? तुमच्या आवडीनिवडींविषयी सांगा. मला ड्रॉइंगची आवड आहे, डान्स. तुम्हाला पण डान्सची आवड? सगळ्यांनाच आवड आहे की काय कॉलनी डान्सची? डान्स आणि गाणी फक्त, आणि आता ड्रॉइंग. आणि सांगा तुमच्याविषयी काय काय खायला करायला आवडतं? करायला आवडतं, जास्त खायला. ते कळतच आहे. पण करायला आवडतं. हसलात का तेव्हा? करायला कमी आवडतं, खायला जास्त आवडतं. जास्त आवडतं. मग कोण करतं जेव्हा तुम्ही करत नाही तेव्हा? नाही, मीच करते. का मिस्टर करतात? नाही. जरा मला आज खायचाच मूड आला, आज करा ना तुम्ही. असं नाही होत ना? नाही, तसं नाही होत. ते आपले बिचारे काम करून घरी नाही, ते बोलतात येतात. बाहेर जाऊन खायचं. अरे वा, बेस्ट आहे तुमच्यासाठी. म्हणजे करायलाही नको आणि खायला पण. हा, आणि मग बाकी शॉपिंग वगैरे कोण करतं? मी करते. तुम्हीच करता शॉपिंग? हा, आणि मग वस्तू किती रुपयाला वगैरे असतील तुम्हाला माहित असेल ना? हा, माहिती. आता पण 30 राऊंड खेळायचे. ऑल द बेस्ट त्याच्यासाठी. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. वृंदा गजानन देशमुख. तुम्ही काय करता? मी हाऊसवाईफ आहे. हाऊसवाईफ. मग तुमच्यापैकी कोण आहे पॉवर स्टेशनला? काका आहे माझे, काय ते काय काम करतात? सिव्हिल मध्ये. सिव्हिल मध्ये. तुमच्याविषयी सांगा. तुम्हाला काय काय आवडतं? मला गाणं आवडतं, जेवण करायची आवड आहे, नवीन काही असं पदार्थ करायचे. आणि लाजायची आवड आहे? कळलंय आम्हाला मग अशीच. आणि सांगा तुमच्याविषयी. खाणं बनवायला आवडतं तुम्हाला की खायला आवडतं? नाही, जेवण बनवायला आवडतं. बनवायला आवडतं. नवीन आयटम काहीतरी असं. नवीन म्हणजे नवीन काय पण बघून टीव्हीत किंवा पुस्तकात बघून वगैरे? मैत्रिणीला विचारून वगैरे असं. मैत्रिणीला विचारून? ह्यांना विचारू नका. नाही. ह्यांना खायलाच फक्त बोलवत जा. हा, आणि तुम्ही का मिस एशिया पॅसिफिक आहात? कोणी सांगितलं? सगळे यांनीच सांगितलं तुमच्या मैत्रिणीने. ते सगळे कॉमेंट्स करत आहेत. कमेंट्स करत राहतात ना. जाऊ दे, आपण लक्ष नको देऊया त्यांच्याकडे. आपण खेळ खेळूया इकडे. ऑल द बेस्ट त्याच्यासाठी. थँक्यू. गप्पा मारून झाल्या. आता वेळ आहे पहिले फेरीची, म्हणजे अंदाजे कितीची. राऊंड एकदम सोपी आहे. तुमच्या समोर एक प्रॉडक्ट असणार. मी तुम्हाला आकडे देणार. आकडे वापरायचे आणि किंमत लावायची. ज्यांची किंमत दिलेल्या प्रॉडक्टच्या किमतीच्या एवढी अचूक, किंमत जवळपास जाणारी असेल त्याच्या, ते विजेता ठरतील. पहिल्यांदा किंमत कोण लावणार? तर ज्या ताई पहिल्यांदा इकडे आल्या त्या पहिल्यांदा किंमत लावणार. त्यामुळे पहिल्यांदा किंमत लावणार सोनाली ताई, मग प्रीती ताई, आणि मग वृंदा ताई. आणि आजचं आपलं प्रॉडक्ट आहे टोस्टर. या सँडविच टोस्टर मध्ये तुम्ही एका वेळी 2 सँडविचेस तयार करू शकता. याला नॉनस्टिक कोटेड कुकिंग प्लेट आहे. या टोस्टरच्या हँडलला बकल क्लिप्स आहेत. याच्या रेडी टू कुक निऑन इंडिकेटरमुळे टोस्ट करताना योग्य तापमानाचा अंदाज येतो. प्रॉडक्ट तयार. सोनाली ताई तयार. हे घ्या, 4 आकडे वापरा. किती किंमत आहे? 1250. 1250. आणि 1250 किंमत लावली. मागे काय वाटतं? हा, 1270 आणि 1350. ओके. आणि 1100 ते 1500च्या मध्ये वाटते ना. तुम्हाला काय वाटतं? ठीक आहे, हीच ठेवूया. मग फ्रीज करूया किंमत. ठीक आहे, फ्रीज करूया. 1250. 1250. 1250. आता प्रीती ताई, हे घ्या, 4 आकडे वापरा. किती किंमत आहे? 1299. 1299. काय वाटते? 1299. 1180. बरोबर आहे. आणि अरे आता बरोबर सांगितली तुम्ही. तुम्हाला काय करायचंय? फ्रीज किया जाए. 1300. ही फ्रीज करायची आहे? या. नक्की. ठीक आहे, फ्रीज करूया. 1299. 1299. 1299. आता वृंदाताई, हे घ्या. किती किंमत आहे? 1350. 1350. काय वाटतं? 1350 बरोबर वाटते? सगळ्याच बरोबर वाटते. 1300, 1375, 1300च्या आसपास कुठेतरी. 1100. ही फिक्स करूया. ठीक आहे, फिक्स करूया. 1350. 1350. 1350. तिघींनी आपापला अंदाज सांगितला. बघूया या प्रोडक्टची कोणी किती रुपये किंमत सांगितली. वृंदाताईंनी किंमत सांगितली 1350 रुपये. सोनाली ताईंनी किंमत सांगितली 1250 रुपये. आणि प्रीती ताईंनी किंमत सांगितली 1299 रुपये. आणि या प्रोडक्टची खरी किंमत आहे
1395 रुपये. त्यामुळे विजेत्या आहेत वृंदाताई. हा घ्या तुमचा टोस्टर. सांगा कसं वाटतंय? खूप छान वाटतंय, आनंद वाटतंय एकदम. हा आणि आता पार्टी कधी देत आहे? बस थोड्या वेळाने हा कार्यक्रम संपला की तुम्हाला पार्टी. मग आम्ही गेल्यावर? नाही मग आम्ही असतानाच. ठीक आहे, बघूया आता पुढची राऊंड खेळायची तुम्हाला. हा, ऑल द बेस्ट त्याच्यासाठी. एक प्रश्न विचारतो. आजचे 6 स्पर्धक सोडून प्रश्न बाकीच्यांसाठी आहे, ज्याचं उत्तर एपिसोडच्या शेवटीच सांगायचं. प्रश्न असा आहे, अशी काय वस्तू आहे जी पहिल्यांदा काळी असते, वापरताना लाल होते आणि मग वापरून झाल्यावर राखाडी होते? उत्तर आठवून ठेवा, एपिसोडच्या शेवटी विचारणार. तोपर्यंत तुम्ही बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम साडेमाडे.